देवा, काय चाललंय सगळं? एकीकडं तुळजा रागवले, दुसरीकडे डॅडी नाराज आहेत. कुणा कोणाला तोंड देऊ मी? आणि या सगळ्यात माझं काय चुकतंय? मला सांग, संसार करणं खरंच एवढं अवघड असतं का रे? तू गेलायस का या सगळ्यातनं? सांग ना. वहिनी, अगं हे काय, जाताना तर तुम्ही दोघं गेला होतात ना? मग आता तू एकटीच कशी? आणि गेला कुठे होता? ते आम्ही फिरायला गेलो होतो. काय फिरायला गेला होता? नाही, ते ऍक्च्युली एक काम होतं म्हणून गेलो. मग दादा कुठं आहे? नाही आला? राजू, तुझ्या ना ह्या मसाल्याच्या बिझनेसचं आपल्याला काहीतरी करावं लागणार बरं का? अगं वहिनीला परत ॲलर्जी झाली वाटतं तिखटाची. बघ की डोळ्यातनं पाणी येते. धनु दीदी, ॲलर्जी अंगाला होत असते, पण हे तर मनाचं दुःख नाही. हो ना वहिनी? अगं वहिनी, काय झालं रडायला? चल इकडे येऊन बस. चल बस ये, बस सीता. पाणी आणू का तुला? नाही, नको. वहिनी, काय झालंय? नाही, काय नाही. आमच्यापासून काही लपवू नकोस हा वहिनी. हा, काय झालं सांग. तुला आमची शपथ आहे वहिनी, सांग लवकर. शपथ आहे. मी आणि सूर्या तेजूला भेटायला गेलो होतो. आणि आमच्या वाद झाला. वहिनी, तू नको वाईट वाटून घेस. तू तुझ्या जागी बरोबर आहे. हो, आणि तसं बी अक्काने स्वतः निर्णय घेतलाय ना नोकरी सोडायचा. मग तू कशाला उगी टेन्शन घेते? ती खुश आहे ना व, तसं तू आणि दादा पण खुश राहा. येऊ का? सर, असे अचानक या की बसा. हा, या. हा, या बसा. हे घे. ते सर, दादा घरी नाहीये. हा, आणि अक्काचं लग्न झालंय ना, त्यामुळे ती इथे नसते. मी चहा ठेवते. नाही, नको. मी जरा घाईत आहे, निमंत्रण द्यायला आलोय. मी यांना भेटायला आलो होतो. कसलं निमंत्रण? उद्या आमच्या शाळेचा 25वा वर्धापन दिन आहे. त्या कार्यक्रमाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे. काय? आमची वहिनी प्रमुख पाहुणी म्हणून? मी? हो. अगं, तू आमची शाळेची माझी विद्यार्थिनी आहेस आणि गोल्ड मेडलिस्ट सुद्धा. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. आमच्या मुलांना तू मार्गदर्शन केलं तर त्यांना सुद्धा आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा जागृत होईल. आणि तू आलीस तर आम्हा शिक्षकांना सुद्धा खूप आनंद होईल. हो, मी नक्की येईन. ही निमंत्रण पत्रिका. तर मग भेटू या कार्यक्रमाला. अभिनंदन वहिनी. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. वहिनी, सगळ्यांना अभिमानाने सांगणार आहे की तू माझी वहिनी आहेस म्हणून. वहिनी, एक काम कर की दादाला फोन कर आणि त्याला घरी बोलव. तो घरी आला का नाही की मग त्याला आपण ही बातमी सांगू. चालेल. फोन घेऊन येते. हा, नको हळू दे.
वहिनी तुझं नाव आहे की इकडे प्रमुख पाहुणे म्हणून. हे घे पटकन कर पण. हा अगो तू जा. बोल. तू येतोयस ना घरी? आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. कामात आहे मी. काय काम करतोयस? हाय काय तरी. सूर्या, तू मुद्दाम येत नाहीयेस ना? तू रागावलायस ना माझ्यावर? हे बघ, मी कामात आहे, मी नाही येऊ शकत. ठेवतो फोन. सूर्या, अरे पण फोन ठेवला. वहिनी, दादा रागवलाय का? वहिनी दादा किती पण रागवला असेल ना तरी टेन्शन नट. त्याचा राग कसा काढायचा ना याची एक 1 नंबर आयडिया आहे माझ्याकडे. काय सांगू? हा. सूर्या, नाना, रातचं इकडे कुठं? अरे तर पाटलाच्या खानावळीत जेवण सांगायला आलतो. तुझी नाणी पडली ना पाय घसरून, त्यामुळे आता घरात जेवायची वांदे आहेत आणि दत्तूला तर जेवण बनवता येत नाही. मला तर काय टाइम भेटत नाही, त्यामुळे आता येतो इकडंच. हा, धनू बोलली होती मला, पण एवढं झालं असं असं वाटलं नव्हतं. आता हाडाचं दुख नाही, तुला तर माहिती कसं असते. आता कोणास ठाऊक कधी बरी होती. अरे नुसती जागेवर बसून आहे. बरं चल, मी येतो नानींना बघायला. चल चल. आज काय रहे हो? क्या खाओगे? बोलो जल्दी जल्दी. पानी पूरी, दही पूरी क्या बनाए? हाँ, तीखा मीठा मीडियम तनिक बताओ तो कैसा चाहिए? नानी, बरं वाटतं का तुला? हे बघ, आराम कर, हं, काळजी घे आणि लवकर बरं व्हायचंय काय. सूर्या, अरे असं पडून राहायला कोणाला आवडतं र? एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय बघ. माझ्यामुळे हे सगळ्यांचा हाल होतात. हे नाही र बघवत मला. हे यमू लहान आहे आणि नानांना बाहेरचं जेवण आवडत नाही. आणि जिमला तर जिम शिवाय काय सुद्धा सुचत नाही. नानी, तू नको काळजी करू. उद्यापासून जेवण बनवायला मी धनूला पाठवतो इकडं, ती सगळं करेल. अरे सूर्या, त्याची काही गरज नाही. अरे कशाला तुम्हाला त्रास करून येत आहे? नाना, ह्याच्यात कसला झालाय त्रास? आम्ही काय परक आहे का? आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही आमच्या मदतीला धावून येताच ना. मग आता तुम्ही अडचणीत आहे, आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो नाही तर काय उपयोग आहे आमचा? ते काय नाही, तुम्ही नका काळजी करू. नानी, काळजी घे. हं, येतो मी. येतो ना. ये. पाणीपुरी? ओ भैया, ऐसे मुंह लटकाए काहे खड़े हो? क्या हुआ बताओ? बताओ ना. पानी पूरी खाओगे का? और खाओगे तो कौन सा वाली पानी पूरी खाओगे? मीठा तीखा मीडियम क्या खाओगे? बोलो बोलो. अरे पानी पूरी खाओ और समदा समदा राग भूल जाओ. हाँ. काय कसलं सोम केलंय तुम्ही? ही आयडिया कोणाची नक्की? बहिणीची. हं? हे समजा बहिणीने तुझ्यासाठी केलंय. तुळजा? हो 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 हो. दादा, माझ्या पोटात तर कधीपासून काळे ओरडत होते. तरी वहिनी बोलली नाही थांबा, माझ्या नवऱ्याला येऊ दे. नुसतं नुसतं माझा नवरा माझा नवरा माझा नवरा माझा नवरा माझा नवरा. आणि तिचा नवरा कुठे बाहेर फिरतोय. बोल. धने,
तुला माहितीये मला मगाशीच इच्छा झाली पाणीपुरी खायची, पण सॉरी तुळजा. ते ते सगळं सोड आता. ओ धन्नो, तनिक 2 प्लेट लगाना, एक तीखी और एक मीठी. अभी लाए मैडम जी. बबलू चल, पानी दो. हाँ, डालो डालो डालो. ये लो आपका मीठा पानी पूरी. सूर्या, ही गोड पाणीपुरी आपल्यातला तिखटपणा घालवण्यासाठी. आपलं नातंही ना या पाणीपुरी सारखंच आहे, कधी तिखट तर कधी गोड. आणि कुरकुरीत सुद्धा. ए बरोबर, चला बस झालं. ओ धन्नो भैया, आता मीठा मीठा काय नाही हा, आता रेग्युलर पाणीपुरी बनवा. हा हाँ बनाते हैं चलो. वहिनी, दादाला आजवर पाणीपुरी खाण्यात कोणीच हरवू शकलं नाही. मी पण. हा, असं कसं? माझ्यासोबत तर कधी कॉम्पिटिशन केली नाही, आज मी त्याला हरवून दाखवणार. हा चलो. अरे तो फिर हो जाए. भागो. हाँ, थांबा आता. चलो चलो चलो. काय करताय तुम्ही? टीम दादा वर्सेस टीम वहिनी. चलो चलो. हाँ चलो. चला 1 2 3 गो. वहिनी 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 दादा. वहिनी 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 खा 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 खा. माझं पोट भरलं, हारलो मी. This is possible. धनु भैया, इम्पॉसिबल बोलो, इम्पॉसिबल. अरे वही इम्पॉसिबल दादा. अरे तू असं कसं करू शकतो काकी? दादा, वहिनी जिंकावी म्हणून तू मुद्दाम हारला ना? अरे ती जिंकली काय आणि मी जिंकलो काय, एकच आहे ना. आणि मी काय आज नाही कधीच हरलोय. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग, सजलं रात्रीला सप्पान फिरमात हरलो भान. मी काय म्हणत होते, मला असं वाटतं की तुम्हा दोघांमधलं जे काही भांडण वगैरे होतं ते आता मिटलंय, बरोबर ना? तर आम्ही आता ते पाणीपुरी खाऊ शकतो का? ते काय आहे ना, सकाळपासून ना माझ्या पोटात आहेत ना कावळेलाही ओरडते. तर थोडं थोडं पाणीपुरी. हा दादा, थोडीशी खा. चला पाणीपुरी खाऊया. सूर्या, आय एम सॉरी. मी ते मगाशी खूप बोलून गेले ना तुला. नाही तुळजा, मी पण समजून घ्यायला पाहिजे होतं तुला. तुला माहितीये मला काय वाटतं की आपला संसार पण ना या पाणीपुरी सारखा असायला हवा. जेव्हा तू तिखट होशील तेव्हा मी गोड व्हायचं, आणि जेव्हा मी तिखट होणार तेव्हा तू गोड व्हायचं.
शिरा टाकत्यात केळी बदाम तूप आणि काजू. अख्ख्या गावात आमची बेस्ट आचारीन आमची राजू. मला पण एक सुचलंय. कोण आला र कोण आला? काजू पुड्या मोठी ऑर्डर आणि ऍडव्हान्स घेऊन आला. तुम्ही दोघे कशाला नाचताय? कसली ऑर्डर आहे? अगं राजू, तुझ्या स्वयंपाकाचं कौतुक बघून आपल्याला शाळेची एक ऑर्डर मिळाली जेवणाची. काय खरंच? अगं मग ये बघ ऍडव्हान्स पण दिलाय त्यांनी. ये गे अरे हो ए काजू पुढे हे घ्या. राजू, हे कशाला आम्हाला लगेच दिलं आमच्या कामाचा मोबदला? ए हे पैसे काय तुम्हाला खर्चाला नाही दिलेत. हे घ्या आणि त्यात नवीन सामान घेऊन या. काय मी फोन करून सांगते तुम्हाला यादी. आणि काही कमी पडलं तर सांगा, पैसे मागून घ्या. मला हिशोबात गोळ नकोय, कळलं का काजू पुऱ्या? निघतो, येतो सामान घेऊन. बाय बाय. बरं दीदी भागू चला आवरून घ्या पटकन तयारी करूया. ओके लगेच टेकते. टेकते आता कशाला टेकते? तयारी करायची ना ग. अगं राजूताई ती मराठीतलं टेकते नाही इंग्लिश मधलं टेकते म्हणते, म्हणजे घेते. बरं घ्या घ्या चला आवरून घ्या पटकन चला. आजवर या गावात प्रत्येक कार्यक्रमात एकच नाव गाजत होतं, जालिंदर निंबाळकर. जावळापासून तेरवीपर्यंत, जत्रेपासून लग्नापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात आम्हीच, फक्त आम्हीच प्रमुख पाहुणे म्हणून जात होतो. कोणाच्या आमच्या मांडीला मांडी लावून बसायची हिंमतच झाली नाही आजवर. आता ही आमचीच पोरगी आमच्या मांडीला मांडी लावून बसणार. या घरात असती तर आम्ही एक वेळ सण केलं असतं, पण आता ती जगताप आडनाव लावते. सतत सतत आमच्या वाकड्यात जाते. तिला तिची लायकी दाखवायलाच पाहिजे. डॅडी, सूर्याच्या घराचं नशीबच बदललंय बघा. सूर्याच्या बहिणीला म्हणजे राजूला त्या शाळेनं सगळ्या कार्यक्रमाच्या जेवणाची ऑर्डर दिल्या. वरनं लय मोठा ऍडव्हान्स पण दिलाय. डॅडी हे असंच चालत राहिलं ना, त्याचे दिवस बदलायला वेळ नाही लागणार. मग कसला बदला आणि कसलं काय? तुळजाच नाही, तो सूर्य पण आहे ना तुमच्या मांडीला मांडी लावून बसल स्टेजवर. चिरंजीव, नियती जेव्हा आपल्याला अडचणीत टाकते तेव्हा एक संधी बी देते. फक्त ती ओळखता आली पाहिजे. आता तुम्ही आम्ही सांगतो तसं करा. दोघांचं बी काम तमाम. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी गुलाब? करतंय हा मग आज खास दिवस आहे तुझ्यासाठी. शाळेत तुला मोठा मान मिळणार आहे तुळजा. तू आत्ताच मला तुझ्या डोळ्यात दिसतोय. हा मग का नाही दिसणार? आजपर्यंत फक्त डॅडीनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे गावात, पण यंदा तर तुला मिळालाय. डॅडींसोबत तू स्टेजवर बसणार आहे. केवढी मोठी गोष्ट आहे तुळजा. मग त्या कार्यक्रमात माझी बायको सुंदर नको का दिसेल? म्हणून येऊ गुलाब. सप्पान की है आहे खरं ग. माझं सुंदर दिसण्यापेक्षा तू माझ्यासोबत असणं हेच माझ्यासाठी खूप सुंदर आहे. झाला